मुंबईत आज महाविकास आघाडीचा मेळावा, तिन्ही पक्षाचे टॉपचे नेते हजर राहणार, आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीचा मेळावा, तिन्ही पक्षाचे टॉपचे नेते हजर राहणार, आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। विधानसभेसाठी जनसुराज्य पक्षानं रणशिंग फुंकला, विनय कोरेंकडनं पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीत 15 जागांची मागणी। लोकसभेत महायुतीच्या 40 आल्या असत्या तर लाडक्या बहिणींकडे ढुंकूनही पाहिलं नसतं, सुप्रिया सुळेंची टीका, जनतेच्या टॅक्सचा पैसा असल्याचंही वक्तव्य। अजित पवारांनी घरवापसीच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं, हिंदीतल्या मुलाखतीत नो कमेंट्सची चर्चा। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती, सरकारचं लक्ष्य 1 कोटी। सीबीएसईच्या 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता एनसीईआरटीची पुस्तकं अनिवार्य, निर्णय चालू वर्षापासून होणार लागू। सिस्को कंपनी 6000 जणांना नोकरीतनं कमी करणार, एआयचा परिणाम असल्याचं सीईओचं वक्तव्य, कंपनीच्या महसुलात सुद्धा घसरण। कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणी आयएमएची मोठी घोषणा, शनिवारी सकाळी 6 पासून डॉक्टरांच्या सेवा 24 तासांसाठी बंद। जागतिक आरोग्य संघटनेकडनं एमपॉक्स विषाणूची आणीबाणी जाहीर, आफ्रिकेमध्ये 500 पेक्षा जास्त मृत्यू, हैदराबादही अलर्टवर। बांगलादेशमध्ये अजूनही हिंसक घटना कायम, मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांवरती जमावाचा हल्ला, खालिदा जिया म्हणतात हसीनांना अटक करा।